त्यांना जातीय प्रमाणपत्र पाहिजे असेल तर त्यांची मागणी ही कुणबी प्रवर्गातूनच ते मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी काही राजकीय वर्गातून होताना सतत होते आणि सरकार त्यासमोर वागताना दिसते आहे। राजकीय जी भूमिका आमच्या कॉर्पोरेशनचे इलेक्शनचं आहे, कॉर्पोरेशनचे इलेक्शन मागे असं अधिसूचना आहे आमची घटनेतील नमूद आहे की ती बरखास्त झाल्यानंतर 6 महिन्यानंतर पुन्हा इलेक्शन झालं पाहिजे, परंतु आम्ही त्या सेन्सेसच्या नावाखाली, आम्ही त्या जनगणनेच्या नावाखाली, आम्ही त्या इलेक्शनला ओबीसी प्रवर्गाच्या नावाखाली इलेक्शनला स्टॉपेज करतो आहे। तर अशा प्रकारचे राजकीय बंधनातून सुद्धा ओबीसी वर्गाला वगळण्याचा सरकारचा हा आम्हाला भाग दिसतो आणि या भागामुळे सुद्धा आम्हाला सरकारवर एक दबाव निर्माण करण्याची भूमिका आहे। तसेच सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ, पण उपाययोजना काय आहे सरकार कुठली उपाययोजना करू इच्छिते या प्रकारची भूमिका सांगायची भूमिका सरकारच्या प्रतिनिधीमध्ये व सरकार आपल्याकडे करत। म्हणून आमचं म्हणणं आहे की सरकारने आता सोयाबीन आयात केलं, सरकारने कापूस आयात करून टाकला, सरकारने तूर आयात केली, त्यामुळे आमच्या शेतीमालाचे भाव पडत आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाय येत आहे। तर आम्हाला म्हणणं आहे सरकारला की आमच्या देशामध्ये जगामध्ये अगर 2-4 राष्ट्र अगर शेती करतात त्यामध्ये भारत हा प्रामुख्याने मोठी शेती करणारा उद्योगधंदा करणारा शेतकरी आहे। तर या शेतीच्या उद्योगाच्या माध्यमातून या देशामध्ये अगर शेतकऱ्यांना निर्यात नीती अगर ठरवून दिली तर त्या निर्यात नीतीच्या अंतर्गत आम्ही सॅम्पल तोरच्या तोरवर म्हणू शकतो की 40 रुपये किलो म्हणजे आमच्याकडे वगैरे हिरवी मिरची विकत असेल तर ती सौदी अरेबियाला 2000 रुपये किलो विकल्या जाते। तर त्या निर्यात निधी अगर निर्माण करण्यात आली तर शेतकरी सहित देशाला रॉयल्टी सहित उत्पन्न वाढण्याची क्षमता सुद्धा या देशाच्या शेतकऱ्यामध्ये आहे। तर सरकारने आपली पॉलिसी पण निर्धारित करावी आणि या पॉलिसीच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय पक्षांना आमचं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या घोषणापत्रामध्ये नुसते जुमलेबाजी किंवा नुसतं पोकळ आश्वासन न देता त्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्यात नीती आम्ही कशी करणार आहोत याचा त्यांनी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करावा। ही भूमिका घेऊन सुद्धा आम्ही इथे आपल्या समोर आलेलो आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही 19 मागण्या आपल्या समोर सादर केलेल्या आहेत आणि या 19 मागण्यामध्ये आमचं एक आणखी त्याच्यामध्ये ठळक आहे की पडीत शेतीच्या संबंधाने जेव्हा आम्ही विदेशामधनं बँकिंगची कल्पना आपल्या देशामध्ये चार्जेस लावण्याची घेतो, विदेशामधून आम्ही एलबीटीची चर्चा घेतो, विदेशामधून आम्ही आणखी काही विषय आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो, मग आमच्याकडे इतकीच प्रमाणे पडीत शेती अगर शेतकऱ्यांची आहे तर ती पडीत शेती शेतकऱ्यांची शासनाने मानधनावर किरायाने घेऊन त्याच्यावर शेतकऱ्यांचं शेतीचं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि जो मजूर शेतकरी असेल आणि जो श्रमिक शेतकरी असेल ज्याच्याकडे शेती नाही आहे त्याला ती शेती करण्याकरता कशा प्रकारे ते देता येईल आणि ते शेती उपयोगात आणता येईल या प्रकारची भूमिका सांगण्याकरता आम्ही विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जागर यात्रा करतोय आणि जागर यात्रेनंतर आम्ही मुंबईला पण आमची प्रेसमध्ये आम्ही ही माहिती देणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ही भूमिका स्पष्ट करणार आहे आणि त्याचबरोबर जनजागरण म्हणजे जनगणना झालीच पाहिजे याच्या भूमिकेसाठी आमचे आंदोलन जनतेमध्ये ठेवणार आहे। ही जनगणना ही 2025 पर्यंत त्यांनी केली पाहिजे आणि त्यांनी करणार नसेल तर आमचं हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही हे जागरण संपल्यानंतर मुंबईला प्रेस हे करणार आणि मुंबईला प्रेस केल्यानंतर आम्ही जागरण म्हणून आंदोलन या संबंधाने लगेच आम्ही म्हणजे इथे समजून घ्या ऑक्टोबर महिन्यापासून या आंदोलनाची भूमिका निर्माण करणार आहोत। फक्त आहे ते परिपक्व काढताना ते जास्त मोठवता कामा नये, पण ऑक्टोबर पासून आमचे पूर्णपणे नियोजन ही जनगणना व्हावी आणि प्रत्येक पक्षाला आम्ही त्याचा घेराव करण्याची भूमिका घेऊन आम्ही ते करणार आहोत आणि ते विसरते आम्ही ही जनगणना 2025च्या कालावधीपर्यंत करून घेऊ हा विश्वास आमच्या ओबीसी समाजाचा। ही जी संकल्पना जेव्हा शाहू महाराजांनी काढली होती तेव्हा समाजामध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ही फार नगण्य होती। हीच तो शैक्षणिक स्तर वाढावा, सामाजिक विषमता दूर व्हावी, आर्थिक विषमता दूर व्हावी आणि समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य हा जो मतभेद दूर व्हावा याकरता शाहू महाराजांची भूमिका ठेवली होती। त्या भूमिकेला धरून आमच्या देशामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती भूमिका टाकली आणि आजही कुठले मोठे नेते म्हणतात की आरक्षणाची गरज नाही। त्यांना माझा म्हणणं प्रश्न आहे की त्यांनी आमच्या या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरामध्ये त्यांनी जावं,
चिखलदऱ्यातील तो आदिवासी कसा राहतो, त्याच्याकडे कपडे आहे का? किंवा तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मुंबईपासून सटीक असलेला नाशिक जिल्हा आहे, तिथे जा, तुम्हाला त्या लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था आहे का? त्यांना कुठल्या प्रकारची नोकरीची व्यवस्था आहे का? या सर्व भूमिकेला अगर आम्ही गडचिरोलीत गेलो तर गडचिरोलीमध्ये आजही तुम्ही भामरागड असेल, धानोरा असेल, त्या क्षेत्रामध्ये जाणार तर तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारच्या म्हणजे पायात चप्पल नाही, अंगात वस्त्र नाही आहे आणि सामूहिक पद्धतीने कुठला कार्यक्रम द्यायचा असेल तर त्यांच्याकडे भांडी सुद्धा नाही आहे. अशा प्रकारच्या लोकांसाठी या आरक्षणाची व्यवस्था समाज व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेली आहे. पण समाजामध्ये आज काही लोक, आम्ही म्हणतो की आमच्याकडे काही लोक श्रीमंत झाले, शिकले, चांगली गोष्ट झाली समाजाला, परंतु त्याची टक्केवारी काय? त्याची टक्केवारी आम्ही विचार केला तर 10%च्या आतमध्ये तशा लोकांची संख्या आहे. म्हणजे 90% समाज हा अशिक्षित राहून आमच्या समाजाची भूमिका प्रगट होईल का? आणि त्या 10% लोकांना तुम्ही धारेवर धरून अगर म्हणाल की नाही मग पूर्ण 100% समाज आमचा हा विकासाने विकसित झालेला आहे, तर ती भूमिका होणार नाही. म्हणून आमची भूमिका आहे की न्यायालयाने जी भूमिका ठेवलेली आहे ती त्याची भूमिका त्यांनी कुठल्या पारदर्शकतेमध्ये बघितलं, कुठल्या भूमिकेत बघितलं. पण आमचं म्हणणं आहे की त्यांनी एखादी टीम बसवावी आणि त्यांनी अशा प्रकारचे जे जंगल एरियामध्ये जे लोक आजही राहत आहेत, त्या एरियामध्ये आजही मी तुम्हाला सांगतोय की बुट्टीबोरी ते जुना पाणी गाव, देवळी बुजुर्ग या गावापासून तुम्ही जा, तिथे 20 लोक राहतात. जंगल आहे, पाड आहे, तिथे मधात तलाव तुटला होता, शासन पोहोचू शकत नाही, घरं वाहून गेल्या लोकांची. मग आणि तिथे मुलांना शाळेला शिक्षण म्हणजे नागपुरापासून किती किलोमीटर, ही जी भूमिका आहे. त्यामुळे या सर्व भूमिकेला आमचं म्हणणं आहे की समाज व्यवस्थेची आर्थिक सामाजिक विषमता दूर करण्यात आणि शैक्षणिक विषमता दूर करण्यात आणि राजकीय भौगोलिक स्थितीमध्ये त्यांनी भाग घेता यावा याकरता आरक्षण असलं पाहिजे अशी आमची भूमिका. दोन समाजामध्ये वैमनस्य आमचं नाही आणि दोन्ही समाजामध्ये आम्ही वैमनस्य करू इच्छित नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्या मागण्या त्यांच्या स्तरावर त्यांनी शासनाला मागावा आणि आम्ही आमच्या मागण्यासाठी आम्ही सरकारला सूचित केलेलं आहे. आणि कुणबी समाज हा त्यांना समर्थनार्थ आहे, पण कुणबी समाज आपले जातीचे प्रमाणपत्र द्यावे ही भूमिका आमची नाही. ओबीसी वर्ग आणि कुणबी वर्ग हा महाराष्ट्राचा प्रमुख घटक आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 23% लोकसंख्या ही कुणबी समाजाची. मग या कुणबी समाजाची 23% लोकसंख्या आहे, तर या 23% लोकसंख्येचा काही व्यक्तित्व या समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास साध्य करण्याकरता अगर त्या गडचिरोली सारख्या ठिकाणी स्वतःचे व्यवसाय करण्याकरता आणि शेती बळीत जमिनी लागवडीकरी आणण्याकरता तुम्ही मोठ्या प्रमाणात तिथे वापर करून करत आहे, तर त्याच्यामुळे आदिवासी समाजाला सुद्धा त्यांचे शेतीविषयक धोरण चांगल्या पद्धतीने राबवले जाते. यात्रा काढता याचे नेमकं काय परिस्थिती सरकारला मांडतात आणि काय संदेश जनतेला देणार? आम्ही जे कुणबी ओबीसी जागर यात्रेतून आम्ही सरकारला एवढंच सांगितलं होतो की या पहिले बी आमचं मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत बोलणं झालेलं आहे आणि अनेक प्रकारचे चॉकलेटंसुद्धा आम्हाला दिलेले आहे सरकारनं. आमची एकच विनंती आहे का आमचा ओबीसी कुणबी समाज हा जागृत राहावं याकरता आम्ही पूर्ण विदर्भ भ्रमण करीत आहोत आणि सगळे जे काही ओबीसी कुणबी समाजाचे मोठे मोठे जे काही नेते आहेत जे नसतील ते सुद्धा त्यांनासुद्धा आमची विनंती आहे की ओबीसी समाजातून 19% कुठल्याही प्रकारचं आमचं जे काही टक्केवारी आहे याच्यातून त्यांना देण्यात येऊ नये. आणि जरांगे पाटलाचे बी जे आहे ते आमचे चुलत भाऊ आहे, कारण की सरकार त्यांना एवढं तरसवत आहे की अनेक प्रकारचे त्यांना प्रश्न विचारत आहे. त्यांना बी आमची विनंती आहे की जर केंद्र सरकारने आपला जनगणना जर केली तर निश्चितपणे त्या समाजाला सुद्धा एक चांगलं प्रतिष्ठाचं स्थान मिळेल आणि त्यांनासुद्धा हे आरक्षण मिळेल. फक्त सरकार आता या ठिकाणी अशी चालू आहे की फक्त एकमेकाचे एका कुटुंबामध्ये म्हणा किंवा गावागावामध्ये म्हणा किंवा असे झगडे लावून राहिलेले आहे आणि याच्यातून कसा फायदा करता येईल याकडे त्याचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आम्ही हे जनजागृती यात्रा जे काढली आहे कुणबी ओबीसी आम्ही आता या ठिकाणी निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी आमचे तालुका लेवलवर असो, गावात असो किंवा जिल्हानिहाय असो, कुणबी ओबीसी निश्चितपणे आम्ही जागरूकता त्याच्यामध्ये आणून एवढंच माझं म्हणणं आहे.
पण तुम्ही सरपंच राहिलेले आहे आणि तुमच्या 14व्या क्रमांकावर तुम्ही 5 लाख रुपयाच्या घरकुलकरता मागणी केलेली आहे. काय तुम्हाला वाटतं एवढ्या महागाईच्या काळामध्ये 5 लाख रुपयामध्ये घर बांधू शकता? हे सुद्धा मागणी आमच्या ह्याच्यामध्ये परिपत्रकात आलेली आहे. या मागणीसुद्धा आजची परिस्थिती जर बघितली, लोहा सिमेंट गिट्टी मुरुम काय भाव आहे, याच्यावर GST किती लावली आहे. आज सिमेंटवर 28% GST आहे, 18% लोह्यावर GST आहे. आणि अशा प्रकारामध्ये 2.5 लाखामध्ये हे घरकुल निश्चित बनवू शकत नाही. हे तर 2.5 लाखाचे NMRDचं झालं, परंतु पंचायत समिती लेवलवर जे काही घरकुल आहे हे फक्त 1,40,000चं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर हिशोब पाहिला तर जुळत नाही. आणि त्याचे आधी कसं आहे, त्या लाभार्थ्याला पहिले फाउंडेशन बनवा. तो गरीब लाभार्थी आहे, तुम्ही देता, परंतु कुठून तो फाउंडेशन बनत याकरता आणि हे जे महागाई बघता 5 लाखातसुद्धा बनत नाही. परंतु आमच्या या OBC जनजागृतीतून आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो, कमसे कम त्यांना 5 लाख रुपये द्या, हीच आमची विनंती आहे.